वेलकम टू करिअर मित्र काउन्सिलिंग. या व्हिडिओमध्ये AI, ML, DL आणि DS या टॉपिक्सबद्दल तसेच या टॉपिक्सच्या रिलेटेड महाराष्ट्रातील सगळ्या टेक्निकल ब्रांचेसबद्दल यामध्ये आपण माहिती प्रोव्हाइड केलेली आहे. या व्हिडिओनंतर या ब्रांचेसच्या रिलेटेड तुम्हाला कोणताही डाऊट उरणार नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही काही नवीन टर्म नाही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही टर्म खूप आधीच इंट्रोड्यूस झालेली आहे, पण तेव्हा त्यामध्ये एवढं इव्हॉल्युशन झालेलं नव्हतं. आता अचानक आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये बूम का आला याचं एकमेव कारण म्हणजे ChatGPT. त्यालाच आपण जनरल AI म्हणतो. हे खूप डेव्हलप झालेला पार्ट आहे AIचा. त्यामुळेच AI या फील्डमध्ये अचानक एवढा बूम आलेला आपल्याला दिसून येतो. आणि आधीचा जो AI होता तो आपण त्याला नॅरो AI असं म्हणू शकतो. म्हणजे यूट्यूबवर आपण जर एखादी गोष्ट सर्च केली तर आपल्याला त्याबद्दल अनेक व्हिडिओज सजेशन यायचे, किंवा एखादी गोष्ट आपण ॲमेझॉन असेल किंवा अशा शॉपिंग ॲप्समध्ये जर आपण काही सर्च केलं तर त्या रिलेटेड प्रोडक्ट्स आपल्याला शो व्हायचे. तर हा देखील AIचाच पार्ट होता, पण तो स्मॉल स्केलवर होता. त्यामुळे तेव्हा एवढं काही त्याचं बूम त्या गोष्टीमध्ये नव्हती. पण जेव्हा ChatGPT आलं तेव्हा ते पूर्ण डेव्हलप होऊन त्यामुळे या फील्डमध्ये एकदम जोरात प्रोग्रेस व्हायला स्टार्ट झाली. आता जे नेक्स्ट जनरेशन AI असेल त्याला आपण सुपर इंटेलिजंट AI म्हणू. म्हणजे जे फ्युचरिस्टिक असेल ते अजून पूर्ण डेव्हलप झालेलं नाही. त्यामुळे आता अजून पुढे यामध्ये काय होईल आणि किती लवकर होईल हे पण आत्ता सांगणं कठीण आहे. तर सर्वात आधी आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI या फील्डबद्दल थोडी माहिती घेणं गरजेचं आहे. ती माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आपोआप ML, DL, DS या सर्व टर्म्स आपल्याला क्लिअर होतील. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही अशी फील्ड आहे ज्यामध्ये आपण मशीन्सला डिसिजन मेकिंग पॉवर किंवा थिंकिंग पॉवर प्रोव्हाइड करतो, जेणेकरून ते ह्युमनसारखं स्मार्ट वर्क करू शकतात. तर या मशीन्सला नक्की आपण हे कसं प्रोव्हाइड करतो, तर मशीन्सला खूप मोठ्या प्रमाणात डाटा प्रोव्हाइड केला जातो. ह्या डाटाचा उपयोग करून AIला थिंकिंग पॉवर असेल किंवा स्वतःची डिसिजन मेकिंग कॅपेबिलिटी प्रोव्हाइड केली जाते, ज्यामुळे ह्या मशीन्स खूप स्मार्ट बनतात, क्लोज टू द ह्युमन्ससारख्या. आत्तापर्यंत तर अजून अशा मशीन्स तयार झाल्या नाही आहेत, पण फ्युचरबद्दल आपण आत्ता काही बोलू शकत नाही. तर नक्की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय असते? यामध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असेल, विजन असेल, टेक्स्ट टू स्पीच असेल किंवा स्पीच टू टेक्स्ट, त्यानंतर मोशन असेल आणि कॅल्क्युलेशन्स, हा सर्व पार्ट AIमध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे आपण ज्या लँग्वेज बोलतो त्या बोलल्याने सुद्धा या मशीन्सला समजू शकेल, किंवा त्यांना विजन प्रोव्हाइड करणे असेल किंवा मोशन असेल, ह्या सर्व टर्म्स AIमध्ये शिकवल्या जातात. तर ह्या नक्की कशा होतात? तर आपण खूप लार्ज स्केलवर हा डाटा एखाद्या मशीनला प्रोव्हाइड करून त्याला ट्रेन करतो, जेणेकरून ही जी मशीन आहे ती या लेवलपर्यंत पोहोचते. तर मग आता AI असेल किंवा ML असेल, DL असेल आणि DS असेल, या टर्म्समध्ये डिफरन्स काय आहे? तर एक गोष्ट समजून घ्या. हा AI त्यामध्ये आतमध्ये असेल तो ML आणि त्याच्या आतमध्ये असेल तो DL. म्हणजेच DL हा सबसेट आहे AI आणि MLचा. ML हा सबसेट आहे AIचा. म्हणजेच AIच्या ज्या टर्म्स आहेत त्यामध्ये अजून जर आपण डीपमध्ये गेलं तर त्यातलाच ML आणि DL हा पार्ट आहे. तर नक्की आपण त्यांच्यात जर फरक करायचा झाला तर मशीन लर्निंगमध्ये आपण प्रेडिक्शन्स असतील, डिसिजन मेकिंग पॉवर असेल, किंवा आपल्याला आता उदाहरण देऊन समजायचं झालं तर फ्रॉड ईमेल असतील, तर एखादा ईमेल फ्रॉड आहे की नाही मग हे समजणं असेल, किंवा दोन गोष्टींमध्ये डिसिजन घेणं असेल, येस आणि नोचे जे आन्सर असतात, हा सर्व पार्ट झाला तो MLचा. मशीन लर्निंगबद्दल जर अजून बोलायचं झालं तर यूट्यूबचे रेकमेंडेशन असतील, त्यानंतर सोशल मीडियावर येणारे अल्गोरिदम्स असतील, किंवा व्हिडिओ सजेशन असतील, किंवा एखादी गोष्ट जर आपण सर्च केली शॉपिंग ॲप्समध्ये किंवा कुठे पण, तर त्या रिलेटेड प्रोडक्ट्स असतील, त्या रिलेटेड फील्डचे जे सजेशन्स तुम्हाला येतात, हा देखील मशीन लर्निंगचाच एक टाईप आहे. मशीन लर्निंगमध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये वेगवेगळे अल्गोरिदम्स असतील, क्लासिफिकेशन असेल, रिग्रेशन असेल, किंवा सुपरवाइज लर्निंग असेल, अनसुपरवाइज लर्निंग असेल, हा सर्व पार्ट मशीन लर्निंगचा आहे. यामध्ये पूर्ण डीपमध्ये जायची गरज नाही आपल्याला, जस्ट वरच्यावर आपण डिफरन्स बघत आहोत. तर यानंतरचा पार्ट आहे तो डीप लर्निंग. तर नक्की डीप लर्निंग म्हणजे काय? तर आपण एक मशीनला ट्रेन करण्यासाठी खूप लार्ज स्केलवर डेटा प्रोव्हाइड करतो, जो डेटा न्यूमेरिकल फॉर्ममध्ये असतो आणि त्याचा आपल्याला आउटपुटमध्ये रिलेशन्स किंवा त्या रिलेटेड फंक्शन्स आपल्याला आउटपुटमध्ये पाहिजे असतात. फॉर एक्झाम्पल, आपण जर एखाद्या प्रॉपर्टीची किंमत किंवा प्रॉपर्टीची जागा आपण एखाद्या मशीनला प्रोव्हाइड केली, तर त्या अगेन्स्टमध्ये आपल्याला आउटपुटमध्ये त्याची फ्युचरमध्ये होणारी ग्रोथ असेल किंवा त्या रिलेटेड कोणत्या गोष्टी असतील, हे आपल्याला आउटपुटमध्ये पाहिजे असते. तर हे जे फंक्शन क्रिएट करण्याचं काम आहे किंवा हे फंक्शन सॉर्टिंग आहे, तर हा सर्व पार्ट असतो तो DLमध्ये होतो, म्हणजेच डीप लर्निंगमध्ये होतो. तर डीप लर्निंगमध्ये न्यूरल नेटवर्क्स असतात, त्यामध्ये वेगवेगळे नोड्स असतात. मग त्या नोड्सचे रिलेशनशिप्स असतील, किंवा स्टॅटिस्टिकल डेटा असेल, किंवा त्यामध्ये फंक्शन सॉर्टिंग करण्याचा प्रकार, हा सर्व आपल्याला डीप लर्निंगमध्ये पाहायला मिळतो.
म्हणजे आपण एक फॉर एक्झाम्पल असं समजू शकू, तर जो डाटाचा लास्ट पार्ट आहे त्यामध्ये असे आपल्याला एक रिलेशन्स बघायला मिळतील. त्यामध्ये हे आपण समजू शकू की असे आपण रिलेशन सॉर्ट केले आणि लास्टला प्युअर रिलेशन असेल किंवा फंक्शन असतील ते आपण सॉर्ट करून हा जो प्रकार आपण केला असं तुम्ही समजू शकाल की इथे तुम्हाला खूप कॉम्प्लेक्स फंक्शन्स मिळतील, कॉम्प्लेक्स रिलेशनशिप्स असतील, ते आपण सिम्प्लिफाय करून या फॉर्ममध्ये क्रिएट केले. तर हा जो सगळा पार्ट आहे तो डीप लर्निंगचा आहे. खूप डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आहे, पण जस्ट वरच्यावर आपण बघत आहोत. नेक्स्ट टर्म इज डाटा सायन्स म्हणजेच DS. यामध्ये आपण ज्या AI/ML या फील्ड आहेत त्यामध्ये आपल्याला मशीन्सला मोठ्या प्रमाणात डेटा प्रोव्हाइड करणं किंवा डेटाला देऊन आपण मशीनला ट्रेन करतो. तर यासाठी जो डेटा लागतो, जे डेटाची प्रोसेसिंग असेल, डेटा व्हिज्युअलायझेशन असेल, डेटा ॲनालिसिस असेल किंवा प्रेडिक्शन असेल, या सर्व डेटाच्या रिलेटेड गोष्टी किंवा डेटाच्या रिलेटेड ऑपरेशन्स हे या फील्डमध्ये होतात, म्हणजेच डेटा सायन्समध्ये होतात. डाटा सायन्स करून तुम्ही जर मास्टर्स वगैरे केलं तर तुम्हाला डाटा सायंटिस्ट असं देखील म्हणलं जातं. तर आता तुम्हाला बेसिक डिफरन्स AI/ML, DL आणि डाटा सायन्स यामध्ये क्लिअर झाला असेल. तर इंजिनिअरिंग ब्रांचेसमध्ये आपल्याला या रिलेटेड आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डाटा सायन्स, CSE AI, CSE AI/ML, CSE AI/DS आणि CSE DS या 6 ते 7 ब्रांचेस आपल्याला बघायला मिळतात. तर यामध्ये नक्की काय डिफरन्स आहे? तर जी प्युअर आर्टिफिशियल इंटेलिजन्स एवढंच लिहिलेली जिथे तुम्हाला ब्रांच दिसेल, तर तिथे तुम्ही समजून घ्या की फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या रिलेटेड सब्जेक्ट्स तुम्हाला त्या ब्रांचमध्ये शिकायला मिळतील. जे आपल्या सॉफ्टवेअर रिलेटेड कोर सब्जेक्ट असतात, म्हणजेच आपण ऑपरेटिंग सिस्टम्स असतील किंवा डाटा स्ट्रक्चर असतील, अल्गोरिदम्स असतील, प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतील, याबद्दल तुम्हाला थोडंसं कमी शिकायला मिळेल. आणि जे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सब्जेक्ट आहेत त्याबद्दल तुम्हाला जास्त शिकायला मिळेल. त्यानंतर CSE AI म्हणजे जिथे तुम्हाला CSE असं लिहिलेलं दिसेल तिथे तुम्ही समजून घ्या की CSEमधले थोडेसे आपले सॉफ्टवेअरचे कोर सब्जेक्ट्स पण बघायला मिळतील, प्लस तुम्हाला AIच्या रिलेटेड किंवा मशीन लर्निंगच्या रिलेटेड पण सब्जेक्ट बघायला मिळतील. तर हाच एक डिफरन्स आहे AI किंवा CSE AIमध्ये. मग आता तुमचं नक्की प्रेफरन्स कोणत्या ब्रांचला असावा? कॉम्प्युटर सायन्सला असावा की कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला असावा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा प्युअर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला असावा? माझ्या सल्ल्यानुसार जर आपण डिग्री कोर्सेसमध्ये कॉम्प्युटर सायन्स असेल किंवा CSE असेल यामध्ये जर आपण सिलेबस बघितला तर त्यात कोर सब्जेक्ट्स तर शिकवले जातातच. जेव्हा तुम्ही थर्ड इयरला जाल तेव्हा त्यामध्ये तुम्हाला स्पेशलायझेशनसाठी कोणता तरी सब्जेक्ट चूज करण्यासाठी ऑप्शन मिळेल. तर त्यामध्ये हे AI असो किंवा AI/ML असो, डाटा सायन्स असो, हे सर्व सब्जेक्ट्स तुम्हाला मिळतीलच. मग त्यानंतर जर तुम्ही स्पेशलायझेशन केलं तर तुम्हाला दोन्ही पण सब्जेक्ट्सचा म्हणजेच कोर सब्जेक्ट्सचा प्लस AI/MLच्या कोर्सेसचा पण दोन्हीचा अनुभव मिळेल. म्हणजे जर तुम्हाला पुढे जाऊन आता 10 वर्षानंतर टेक्नॉलॉजी स्विच झाली किंवा कोणत्या फील्डमध्ये ग्रोथ येणार आहे हे आपल्याला माहीत नाही, तर तेव्हा तुम्हाला जेव्हा कोरचा अनुभव असतो त्यानंतर मग तुम्ही कुठल्या पण फील्डमध्ये स्विच करू शकता. पण जर तुम्ही आधीच ठरवलं की AI किंवा मशीन लर्निंगमध्येच जायचं आणि उद्या जर डाटा सायन्सला अजून जास्त ग्रोथ मिळाली तर मग तुम्हाला नंतर त्यामध्ये स्विच करणं थोडंसं डिफिकल्ट जाईल. पण जर तुम्ही कोर सब्जेक्ट शिकून किंवा कोर प्रोग्रामिंगचे रिलेटेड सब्जेक्ट शिकून जर पुढे भविष्यात कोणत्याही फील्डला जर ग्रोथ आली तर तुम्ही त्यामध्ये स्विच करू शकाल. पण जर असे कोणी मुले असतील त्यांना एकदम कमी मार्क्स आहेत किंवा AI शिवाय त्यांना दुसरी ब्रांचच मिळू शकत नाही किंवा ML शिवाय दुसरी ब्रांच मिळू शकत नाही, तर मग त्यांनी नक्कीच या ब्रांचला प्रेफरन्स द्यावा. पण जर तुमच्या पुढे 3ही किंवा 4ही ऑप्शन्स असतील म्हणजे CSE AI त्यानंतर CS किंवा डाटा सायन्स, तर मग तुम्ही कॉम्प्युटर सायन्स नंतर CSE नंतर मग ही AI असा तुमचा प्रेफरन्स राहायला पाहिजे. म्हणजेच तुमचा फर्स्ट प्रेफरन्स राहावा तो CSसाठी, दुसरा राहावा CSEसाठी, त्यानंतर IT आणि CSEमध्ये तुम्ही कुठली पण प्रेफर करू शकता, तसं काही नाही आहे. त्यानंतर मग CEसाठी, त्यानंतर मग CSEमध्ये जे काही स्पेशलाइज ब्रांच असतील मग त्यामध्ये AI असेल प्लस ML असेल किंवा DS असेल, ह्या ब्रांच तुम्ही प्रेफर करा. जर यानंतर तुम्हाला ह्या ब्रांच पण नाही मिळाल्या तर मग नंतर फक्त प्युअर AI असेल किंवा फक्त ML असेल, AI प्लस ML असेल किंवा डेटा सायन्स असेल, असा तुमचा क्रम राहायला पाहिजे ब्रांच सिलेक्ट करताना. ओके, या रिलेटेड जर काही तुम्हाला अजून डाऊट्स उरले असतील किंवा अजून खूप काही प्रश्न असतील तर मग तुम्ही कधीही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकता. या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे, पर्सनल नंबर देखील आहे. तुम्हाला काही जरी प्रॉब्लेम असेल या ब्रांच सिलेक्ट करताना किंवा काही जरी डाऊट असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. हे सर्व तुमच्या मार्क्स त्यानंतर तुमची सिटी, कॉलेज प्रेफरन्स यावर देखील डिपेंड आहे. सो पर्सन टू पर्सन ब्रांच सिलेक्शन चेंज होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला अजून डाऊट असतील तर तुम्ही पर्सनली कॉन्टॅक्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.